श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जर मरणानंतरही जिवंत राहायचं असेल तर एक काम जरूर करा. वाचण्यालायक काहीतरी लिहून जा, नाहीतर लिहिण्यालायक काहीतरी करून जा. दोन गोष्टी आहेत आयुष्यात. कर्म असे करा की त्याबद्दल लोकांनी लिहिलं पाहिजे, नाहीतर असं काही लिहा ज्याला लोकांनी वाचलंच पाहिजे. जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हारत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. स्वामी बोलतात, आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे जावंच लागतं, कारण वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आयुष्याची मजा कळत नाही. बऱ्याच वेळेला संकटे आयुष्यात येतात. लोक त्या संकटांना खूप घाबरतात, पण त्यांना न घाबरता आपले प्रयत्न हे योग्य दिशेला ठेवणे अतिउत्तम असते. आरोप हे अशी गोष्ट आहे जे एकदा लागल्यावर व्यक्तीच्या चारित्र्याला डाग लागल्यासारखा असतो. पण जर तो आरोप त्याने दूर करण्याचं ठरवलं तर त्यासाठी त्याला अत्यंत मेहनत घ्यावी लागते. मित्रांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत जरूर ऐका, आणि रोज असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी या ASA मराठी पेजला नक्की फॉलो करा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन ऑलवर प्रेस नक्की करा. दाखवण्यापेक्षा निभावणं खूप महत्त्वाचं असतं, मग ते प्रेम असो वा मैत्री असो. आयुष्यात स्वामी सांगतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. जी नाती तुम्हाला जपू शकत नाही ती नाती जपू नका. जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसू नका. अरे, एक फूल उमगलेलं नाही म्हणून त्या रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं बंद करू नका. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं. गाईच्या कासेमध्ये राहूनही गोडीत जसे गाईचे दूध न पिता गाईचे रक्त पीत असतो, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्या वाईटाचं शोधत असतात. यामुळे एक ना एक दिवस ते स्वतःच्या पायाने बर्बाद होऊन जातात. स्वामी बोलतात, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत कळत नाही, पण जे गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक समाजात अत्यंत लोकप्रिय असतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळतं तो कधी एकटा पडत नाही. आयुष्यात स्वामी त्याची साथ नक्की देतात. एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. तुम्ही कुठल्या गावाहून हा व्हिडिओ पाहत असाल तो नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा. स्वामी बोलतात, ज्याचा माझ्यावरती विश्वास आहे त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक काळात त्याची साथ मी नक्की देईल. संयम ठेव मित्रा, ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातील सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेष लिहिलंच असेल ना. तू काळजी कशाला करतो? स्वामींनी तुझ्यासाठी अत्यंत चांगलीच गोष्ट लिहिलेली आहे. तू प्रयत्न सुरू केले ते तसेच पूर्ण करत जा, त्यात स्वामी तुला यश नक्की देतील. स्वामींनी तुला यश देण्यासाठी ठरवलेलं आहे, फक्त विश्वास ठेव. तुझा जर स्वामीवरती विश्वास असेल, तू स्वामींना तुझा देव मानत असशील तर हा संदेश शेवटपर्यंत न कंटाळता तू नक्की ऐकशील. परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे, कारण जगायचं कसं
हे आणि कोणाशी वागायचं कसं हे फक्त परिस्थिती शिकवते, दुसरं कोणी शिकवू शकत नाही. गुरु हा केल्याची मूर्ती आहे, आसमंती दरवळते त्याची कीर्ती. गुरु हे अशी गोष्ट आहे जे आपल्याला आयुष्यात अशा गोष्टीतून बाहेर काढते ज्या आपल्यासाठी खूप जास्त वाईट असतात. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतो, खेळ सर्व त्याचा असतो. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्याकरिता. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतो, समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतं. विश्वास या छोट्या शब्दावर अख्खं आयुष्य आपण पूर्णपणे व्यतीत करतो. विश्वास हा शब्द जरी छोटा असेल तरी खूप लोकांचे आयुष्य आबाद करतो, तर खूप लोकांचे आयुष्य बर्बाद करत असतो. दगडाचं ठीक आहे, हो थोडा शेंदूर फासला म्हणजे देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग लावायचा? तुम्हाला माहिती आहे का की ज्याने त्या माणसातील माणुसकी जागे होईल? तो माणूस कदाचित माणूस तरी बनेल. देव आयुष्यात जिथे जिथे माझी फसवणूक झाली तिथे तिथे प्रामाणिकपणे मला बाहेर काढेल. देव सदैव माझ्या सोबत आहे. आरती 3 प्रकारचे लोक असतात. 1 सगळी आरती म्हणणारे, 2 फक्त टाळ्या वाजवणारे आणि 3 खूप जास्त आरती हे जोरात म्हणणारे. देव म्हणतात मग काहीही फरक नाही पडत, तुम्ही आरती म्हणताय की टाळ्या वाजवताय. फक्त या गोष्टीने फरक पडतो की तुम्ही देवाची आरती हे करण्यासाठी तिथे उपस्थित होता. काही लोकांना वाटतं मी आरतीत जातोय आणि मला आरती तर येतच नाही, तर मला पाप तर नाही लागणार ना. तर तसं काहीही नसतं. देव कधी त्यांच्या भक्तांना पाप वगैरे काही देत नसतो. ना त्यांच्या खिशात नाही काही. नातं असं असतं जे जपावं लागतं. नात्यांना जपणं नेहमी चांगलं असतं, पण कोणत्या नात्यांना जपायचं आणि कोणत्या नात्यांना सोडायचं हे ज्याला वेळेवर कळते तो आयुष्यात सदैव सुखी असतो. जे या गोष्टीला उशिरा समजते त्याच्या वाटेला दुःख आणि पश्चातापच येत असतो. बऱ्याच वेळेला आयुष्यात कर्माचं तत्व हे आपल्याला कळत नाही, कारण ते फार वेगळं असतं. म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण कोणाचा ना कोणाचा आशीर्वाद हे कधी वाया जाणार नाही आणि कोणी दिलेला तळतळाट हा सुद्धा वाया जाणार नाही. प्रत्येक गोष्ट इथं मागे येत असते. आयुष्यामध्ये यात फरक समजा, दिसणं आणि असणं, नाहीतर फसणं बंद होणार नाही. जर तुम्ही दिसण्यावर जाल तर फसाल, पण असेल कसा पुढचा व्यक्ती या गोष्टीकडे लक्ष द्याल तर तुम्ही फसणार नाही. प्रत्येक माणूस पुस्तकासारखा असतो, त्याला वाचला की समजतो मुखपृष्ठ वेगळं आणि आतला मजकूर वेगळा असतो, तसा दृष्टिकोन सुद्धा लागतो. वागणूक हा शब्द आरसा आहे, ज्यात प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवतो. वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधी नसते, पण वाईट वेळ जी आपल्याला बरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काची असते. पाहून दुर्लक्ष करू नका, सगळी संकट दूर होतील. अरे विश्वास ठेवा आणि एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ लिहून बघा. तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात खूप संकटे आहे, पण त्याचा आयुष्यात काहीही अर्थ नाही. आयुष्यात संकटे तेव्हा येतात जेव्हा आपण संकटांचा सामना करायला घाबरतो. जर संकटांचा सामना करायला आपण घाबरले नाही तर संकटे आपल्यासाठी काही मोठी गोष्ट नसतात. अक्षरांच्या ओळीसारखी माणसाची नाती असतात. गिरवळी तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. ज्याला वाटतात आपला आनंद बघून जर मनात हुरहुर व त्रासदायक लहरी निर्माण होत असतील तर तो आपला नेहमी शत्रू आहे. लक्षात ठेवा, चुका शोधण्याची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा, दुसऱ्यापासून नाही. जो व्यक्ती स्वतःच्या चुका ओळखतो तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो.
खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून काम करत असतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. जीवनात बऱ्याच गोष्टी पाण्यासारख्या असतात. ओंजळीत येतात आणि लक्षात निसटून जातात. मग ते सुख असो की दुःख, जीवनात प्रत्येक क्षण हातातून निसटून जाण्याआधी आनंद घ्या. स्वामी म्हणतात, परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला अपमान माणूस कधी विसरत नाही. थोडं का असेना, पण स्वामीवरती विश्वास ठेवून एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला वेळ नक्की काढा. जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ लिहायला वेळ नसेल तर तुमच्यासाठी स्वामी खूप गोष्टी आहेत जे करणार होते ते करणार नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, नाती झाडाच्या पानासारखी असतात. एकदा तुटली की कायमची तुटून जातात आणि एकदा जोडली की कायम जोडली जातात. संकटे आयुष्यात येत असतात, त्यांचा सामना करा. समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे असते. नेहमी माझंच खरं म्हणणं चालत नाही. शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतील असं नाही. कधीकधी शब्द खूप साथ देतात, माणसं नाही. बऱ्याच वेळेला सोबत आपल्याला काही अडचणी असतात. त्या अडचणींचा सामना करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा नाही थकत जेवढा आपण राग आल्यावर आणि चिंता केल्यावर थकतो. माणसाचे हे कर्म आहेत. तो जसा आहे तसा असतो. कर्मावर न जाता स्वतःवरती विश्वास ठेवून जो प्रयत्न करतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. माणसाच्या मनात काही असेल आणि दुसरं त्याच्या ओठावर काही असेल तर तो पूर्णपणे माणूस फसवणारा आहे. अशा व्यक्तीपासून दूर राहिलेलं सदैव चांगलं. आजकाल लोक इतरांना फसवण्यात कुठेच मागे नाहीत. प्रत्येक वेळेला काही ना काही पर्याय करून इतरांना कसं फसवावे याकडे जास्त लक्ष देतात. आयुष्यात हजारो लोक मिळतील, पण 1000 चुका माफ करणारा एखादा असा व्यक्ती पुन्हा नाही मिळणार. कधीच खचून जायचं नाही, कारण वेळ हे सगळ्यांची बदलत असते. त्यासाठी लागतो तर तो संयम. ज्याकडे संयम आहे तो आयुष्यात नक्की वाईट वेळ सुद्धा चांगली करू शकतो. संयम असणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमच्याकडे संयम असेल तर स्वामी तुमच्यासाठी जे करताय ते तुम्हाला नक्की मिळेल. संयम ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी प्रत्येक संकटात तुमची मदत करत आहेत. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्यासोबत आहेत की नाही, तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहेत. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमची साथ देतो. होय, विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तुमची साथ मी स्वतः देत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की कोणीही तुमची साथ देत नाही तेव्हा एक लक्षात ठेवा की स्वामी तर सदैव तुमची साथ देत आहेत. स्वामींनी तुमची साथ कधीच सोडलेली नाही आणि स्वामी तुमची साथ कधी सोडणार देखील नाही. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामींनी प्रत्येक वेळेला आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य केली आहे आणि स्वामी तर प्रत्येक वेळेला आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य करत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी अशक्य देखील शक्य करतील. आयुष्यात बरेच अडचणी आहेत. त्या अडचणींचा सामना करा आणि सतत पुढे चला. स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ नक्की देतील. मनापासून स्वामींवरती विश्वास ठेवून तर बघा. तुमच्या आयुष्यात अशक्य असं काहीही राहणार नाही. पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसे तुटतात. हे या नियतीचा नवीन नियम आहे. पैशाने नाती जोडलीही जातात आणि पैशानेच नाती तोडलीही जातात. आजकाल लोक जर तुझ्याकडे पैसा असेल तरच तू माझा आणि जर तुझ्याकडे माझं काम अडत असेल तरच तू माझा असे म्हणतात. लोक आजकाल खूप जास्त स्वार्थी झाली आहेत. त्यांना वाटतंय की पुढच्याकडे जर पैसा असेल तरच तो माझा आहे, नाहीतर त्याच्यापासून माझं काहीही अडत नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. हाच तो क्षण आहे जो तुम्हाला आयुष्यात बर्बाद करण्यासाठी आला आहे.
हीच तो वेळ आहे जे तुम्हाला आता मागे ओढत आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना देव नक्की यश देईल. विश्वास ठेवा. जर स्वतःवरती तुमचा विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. स्वामी बोलतात, प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी शक्य होण्यासाठी नक्की आहे. तू काळजी न करता विश्वास ठेव. आजकाल 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वजिराची एक चाल सगळी खेळ उद्ध्वस्त करू शकते. काही पुण्य असेही करायचे असतात ज्याचा साक्षीदार देवासिंह कोणी नसावा. कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी नक्की खेळेल. आयुष्यात सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला खुश करणे होय. अपेक्षा ठेवणं सोडल्या गेला की दुःख काय असते हे विसरून गेलाय असं समजावं. कोणीतरी आपण आणि आपल्यासाठी येईल. कोणीतरी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगेल किंवा आपल्याला आयुष्यात पुढे नेईल असं वाटत असेल तर सर्वात मोठी ही तुमची गैरसमज आहे. आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजे. रोजच स्तुती होत असेल तर तुमचा जो प्रगतीचा मार्ग आहे तो कायमचा बंद होऊन जाईल. त्यामुळे तो मार्ग चालू ठेवायचा आहे. त्यामुळे निंदा आणि टीका हे झालीच पाहिजे. स्वामी बोलतात, वेळ काढ आणि हा संदेश पूर्ण ऐक. तुझ्याकडे वेळ असेल तर नक्की तुला आम्ही साथ देईल. लक्षात ठेव माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्यात किती का संकट असेना, मी तुझी नेहमी मदत करेल. विश्वास ठेवून तर बघ. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुझी साथ मी स्वतः देत आहे. काळजी करण्याची गरज नाही तुला, कारण मी तर सदैव तुझ्या सोबत आहे. तू फक्त वेळ काढ. वेळ वाया घालू नको. 2 मिनिटाच्या आत तुला आनंदाची बातमी स्वामी नक्की देतील. स्वामीवरती विश्वास ठेव. त्यांनी कधी कुणाची साथ सोडली नाही. स्वामी तुझी देखील नक्की साथ देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघ. स्वामीवरती जर विश्वास असेल तर स्वामी तुझी साथ प्रत्येक क्षणाला देत आहेत. स्वामी म्हणतात, घाबरतोयस कशाला, मी तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नको, तू फक्त शांत राहा. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होतील. स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळ नसते, फक्त त्या व्यक्तीवर खरं बोलण्याची सवय नसते. वेड्यासारखं शांत राहा. लोकांचे रंग आपोआप दिसतील. आपल्या अत्यंत प्रिय गोष्टीसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यावर धोका तर मिळणारच. माणसाला स्वतःची जबाबदारी याची जाणीव झाली की सर्व हौस विसरावी लागते. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे तिच्या मनाचा मोठेपणा असावा लागतो. स्वतःच्या जीवनात दुसऱ्याचं काय आहे याकडे दुर्लक्ष करता स्वतःचं जीवन स्वतः जगण्यात मोठेपणा मानावा लागतो. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. जो व्यक्ती पाहण्यापेक्षा पावसाळे अनुभवून असतो तो आयुष्यात नेहमी पुढे जाईल. स्वामी बोलतात, स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघा. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणावर मी तुमची साथ देत आहे. आयुष्यामध्ये संकटे बरेच येतील. त्या संकटांचा सामना करून तर बघा. देव तुमची साथ नक्की देईल. संकटसमयी देवाने साथ दिली आणि संकटाच्या बाहेर देखील देवच साथ देत आहे. देव म्हणतो, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात कितीही संकटे का येईना, पण सदैव तुमच्यासोबत मी असणार आहे. विश्वास ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणी माझ्यासोबत नाही, तेव्हा देव नक्की तुमच्यासोबत असतो. देवाने तुमची साथ कधीच सोडलेली नसते आणि देव तुमची साथ कधी सोडत नसतो. देवावरती विश्वास ठेवा. देव प्रत्येक संकटात तुमची साथ देत असतो. देव आजही तुमच्या सोबत आहे. देव उद्याही तुमच्या सोबत आहे आणि देव प्रत्येक आयुष्याच्या क्षणासोबत तुमच्याच सोबत असेल. जेव्हा तुम्हाला वाटेल की देव तुमची साथ देत आहे की नाही, तेव्हा श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. स्वामी प्रत्येक वेळेला सोबत असतील. स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाहीत. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही. आयुष्याच्या प्रत्येक संकटात
स्वामींनी तुमचीच साथ दिली आहे. स्वामी बोलतात, मी प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेव, तुला जेव्हा माझी गरज असेल तेव्हा तुझी साथ मी नक्की देईल. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुझी साथ द्यायला मी तुझ्या सोबत आहे. होय, तुला काळजी करण्याची गरज नाही. बऱ्याच वेळेला तुझी साथ मी स्वतः देत आहे, पण तेव्हा तुला वाटतं की स्वामी माझी साथ देत नाहीत. पण माझ्या प्रिय मुला, असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला आम्ही तुझी साथ देत आहोत. होय, फक्त तू विश्वास ठेव. तू विश्वास ठेवशील तर तुला नक्की मी साथ देईल. आयुष्याच्या प्रत्येक काळात स्वामींनी तुझी साथ नक्की दिली आणि स्वामी सदैव तुझी साथ देत आहेत. श्री स्वामी समर्थ या नामाचा विश्वास ठेव. स्वामी समर्थ या नामाचा जयघोष कर. आयुष्यात कधीही संकटांना सामोरे जाण्याची वेळ स्वामी येऊ देणार नाही. आयुष्यभर मन मोठे ठेवाल, पण आता कळतंय या जगात मोठं घर आणि बँक बॅलन्स असायला पाहिजे. मन मोठं असल्याने कोणाला काहीही फरक पडत नाही. प्रत्येकाला हेच असतं अपेक्षा की पुढच्याचं बँक बॅलन्स मोठं असावं. मनाचं मोठेपणा कोणीही पाहत नाही. आपलं घर कसं आहे आणि आपल्या बँकेत किती पैसे आहेत याकडे सर्व लोक लक्ष देतात. जर तुमच्या बँकेत जास्त पैसे नसतील, तुमचं घर लहान असेल तर कदाचित कुणीच तुम्हाला बोलणार नाही. योग्य दिशेला प्रयत्न करून तर बघा, स्वामी तुमच्या सदैव सोबत असतील. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा, आयुष्याच्या वाईट क्षणाला स्वामी तुमच्या सोबत नक्की असतील. अशक्य देखील शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ज्याचा स्वामी नामावर विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी तर प्रत्येक क्षणात आयुष्यात प्रत्येक वेळेला त्याची साथ देत आहेत. स्वामींनी त्यांची साथ कधी सोडली नाही. स्वामी त्यांची साथ कधी सोडणार देखील नाहीत. फक्त त्यांनी स्वामीवरती विश्वास ठेवायला हवा. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटत असेल की स्वामी माझ्या सोबत आहेत की नाही, तेव्हा श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा, स्वामी तुमची साथ नक्की देतील. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवा, त्यांनी प्रत्येक वेळेला तुमची साथ दिली आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा जो जप करेल, स्वामी समर्थांवरती जो विश्वास ठेवेल, त्याच्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी स्वामी त्याची साथ नक्की देतील. तुम्ही केव्हा बरोबर होता हे कुणासाठी लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकला हे सर्व लक्षात ठेवतात. माणसाची बोलण्याची पद्धत बदलली की समजायचं त्याची आपल्यापासून जे त्याची गरज होती ते आता कायमची संपली आहे आणि आता त्याला वाटत नाही की आपल्यामुळे त्याला कसलाही फायदा होणार. त्यामुळे त्याने त्याची बोलण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. बऱ्याच वेळेला संकटे येतात आयुष्यात जे आपल्याला मागे ओढतात. तेच संकटे आपल्याला खूप जास्त अडचणीत आणतात. अशक्य असं काही नाही, सर्व काही शक्य करतील. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. संकटे आयुष्यात असतात, त्या संकटांचा सामना करा. जोपर्यंत त्या संकटांचा सामना करणार नाही तोपर्यंत स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा, स्वामी अशक्य देखील शक्य करतील. जो श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवेल त्याच्यासाठी स्वामी प्रत्येक गोष्ट नक्की शक्य करतील. स्वामी बोलतात, तुझ्यासाठी आयुष्यात जे अशक्य आहे ती गोष्ट या संदेशाला पूर्ण ऐकल्यानंतर 101% शक्य होईल. कदाचित तुझा विश्वास बसत नसेल तर तू स्वामी समर्थांचे नामस्मरण करून बघ. स्वामी तुझ्यासाठी आज अशक्य देखील शक्य करतील. तुझ्या स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट नक्की शक्य करतील. होय, स्वामीवरती विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकून बघ. तुझ्यासाठी अशक्य असं काहीही राहणार नाही. ज्याचा स्वामीवरती विश्वास आहे त्याच्यासाठी सर्व गोष्टी शक्य होतील, कारण स्वामी अशक्य देखील शक्य करतात. स्वामींनी प्रत्येक संकटात आपली साथ दिली आहे. स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ देत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. आयुष्याच्या वाईट काळात देखील स्वामी आपली साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा.
स्वामी सदैव आपली साथ देतात. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्यात कधीही अशक्य काहीही नाही. प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः शक्य करतील. स्वामी बोलतात, होय, तुला वाटत असेल की स्वामी तुझ्या सोबत नाही, तर हे तुझा सर्वात मोठा गैरसमज आहे. ते म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीला आपण जास्त इम्पॉर्टन्स दिली, तर त्या व्यक्तीला आपली काही कदर राहत नाही. एकटं राहायला आवडत नाही, पण आपल्याबद्दल कोणी वाईट बोलतंय किंवा आपलेच आपल्याला धोका देत आहे, तर एकटं राहायला काय अडचण आहे? स्वामी बोलतात, तुझ्या आयुष्याची सर्व पुण्याई हे तुझ्या स्वतःची आहे. आयुष्यात चांगले कर्म कर, नेहमी सुखी राहशील. स्वामी म्हणतात, तुला जर वाटत असेल की तुझ्यासाठी काही गोष्टी अशक्य आहे, तर ते प्रत्येक गोष्ट स्वामी तुझ्यासाठी शक्य करणार आहेत. विश्वास ठेव स्वामी नामावर, अंत नाही स्वामी नामाला. स्वामींवरती विश्वास ठेवून बघ तर स्वामी तुझी साथ किती देत आहेत. स्वामी म्हणतात, काळजी न करता लक्षात ठेव. आज हा स्वामी संदेश जर तू चुकून जरी शेवटपर्यंत ऐकला किंवा लावून एका जागी ठेवून सोडून जरी दिला, तरी तुझ्या आयुष्यात त्याचा खूप मोठा प्रभाव होणार आहे. स्वामी म्हणतात, फक्त विश्वास ठेवून ऐक, तुझ्यासाठी अशक्य असं काहीही नाही. जे गोष्ट तुला अशक्य वाटत असेल, ती गोष्ट स्वामी या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर खास फक्त तुझ्यासाठी शक्य करतील. होय, तुला कदाचित हे वाटत नसेल की स्वामी खरंच माझ्यासाठी काही गोष्टी शक्य करतील का? तर एकदा हा संदेश ऐकून बघ, तुला अनुभव 101% नक्की येईल. एकदा का तुला अनुभव आला की नंतर तुला कळेल की स्वामी तुझी साथ सदैव देत आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ, स्वामी तर तुझी सदैव मदत करत आहेत. स्वामी तुझ्या सोबत असताना तुला काळजी करण्याची गरज कसली? प्रत्येकजण त्याच्या त्याच्या जगात सुखी असतो. फक्त आपण त्यांच्याकडून चुकीच्या अपेक्षा करतो. आयुष्यात अपेक्षा चांगले करायच्या, तरच आपण पुढे जाऊ शकतो. अपेक्षा कशा हव्या? अपेक्षा अशा हव्या जे इतरांना सुखवितील. अपेक्षा अशा हव्या जे इतरांना दुःख देणार नाही. अपेक्षा अशा हव्या जे प्रत्येकाला चांगल्या वाटतील. कदाचित तुम्हाला काही गोष्टी वेगळ्या वाटत असतील, पण स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास आहे ना? मग आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये गरज नाही की मोठं घर असावं, जसं असावं सगळं असावं, फक्त सुख समाधानाने असावं. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या जग्यात सुखी असतो. लक्षात ठेवा, एखादी चूक ही त्याच्या कानात सांगा, गावभर नाही. अशाने तुमची किंमत वाढेल. आजपासून एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण परिस्थितीला कधीही शरण जाता कामा नये. परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. त्यासाठी प्रयत्नवादी बना. प्रयत्न हे अथक असले पाहिजे. जे आपल्या हिशोबात बसत नाही त्याचा जास्त विचार करायचा नाही. मग ते वस्तू असो किंवा माणसे. कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यात त्याचे महत्त्व कमी करा. आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर संवाद स्वतःशी आणि वाद स्वतःशी नक्की ठेवा. जगाशी कुठल्याही प्रकारचा असा वाद किंवा संवाद कमी ठेवा. आयुष्यामध्ये जर संघर्ष खूप मोठा आला असेल तर संकट आणि तुम्हाला यश हे खूप मोठं आहे, पण जिद्द फक्त तेवढी ठेवावी लागेल. जिद्द कमी चालून चालणार नाही. जिद्द देखील तुमची तेवढी मोठी असणे अत्यंत आवश्यक आहे. समुद्रात किती मोठे वादळ आले याने समुद्राला फरक पडत नाही. समुद्र तर अथांग आहे. समुद्र त्या वादळाचा सामना करतो. त्या वादळाला तो खूप आरामात त्यात सामावून घेतो. समुद्र किती मोठे वादळ आहे आणि समुद्र काहीही येवो तरी तो शांतता सोडत नाही. तसेच आपण राहावे. आपल्या संघर्षाच्या काळात संयम हा एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपला असणार. हे वाक्य लक्षात ठेवा आणि स्वामीचं अभिवचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे सदैव लक्षात ठेवा. जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नाहीत. एक तर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
जीवन हा एक प्रवास आहे. तो ओरडून रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल कळणारही नाही. कोणताही स्वार्थ नसतो तेव्हा माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो. पण जर कोणता स्वार्थ असेल तर त्यात काही ना काही बोलत असतो. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगात सर्व समस्या दूर होतात. मानसिक स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे. हे जर आपल्याला मिळवायचे असेल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवा. परिस्थितीमुळे होणाऱ्याचा त्रास जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमी मोठा असतो. स्वामी म्हणतात सतत स्वतःला सांगा, आयुष्यात अजून मी हारलो नाही, कारण अजून मी जिंकलोही नाही. ज्या वेळेला मी जिंकल त्याच वेळेला ही शर्यत कायमची संपेल. जर स्वतःवरती विश्वास असेल तर स्वतःला सुधारण्यातच व्यस्त व्हा. स्वतःला सुधारण्यामध्ये एवढे व्यस्त व्हा की लोकाला नावे ठेवण्याची वेळ तुम्हाला मिळाली नाही पाहिजे. स्वतःवरती विश्वास ठेवून कामे करा. कदाचित काही वेळेला काही गोष्टी अशक्य वाटतील, त्या होतील शक्य. प्रयत्न करा. जाताना काय घेऊन जायचं आहे असं म्हणणारा माणूस पात्र असताना का सोडत नाही? एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. आता हा सत्य ऐकायला लागतो तर संयम संयम असेल तर तो सत्य तुम्ही नक्की पाहू शकता. स्वामी बोलतात प्रत्येक संकटात आपल्याला खूप जास्त अडचणी येतील. त्या अडचणींचा सामना करायला तुम्हाला बळ देखील स्वामी देतील. त्या अडचणींचा सामना करून पुढे जाण्याची शक्ती तुमच्यात आहे. होय, स्वतःवरती विश्वास असेल तर अशक्य देखील शक्य होईल. जीवनात संघर्ष आहे, त्याशिवाय यश नाही. लाईफ इज अ स्ट्रगल, विदाउट इट देअर इज अ नो सक्सेस. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टू सक्सेस. बऱ्याच वेळेला वाटेल की आपल्या जीवनात खूप अडचणी आहेत. फक्त स्वतःवरचा आपला जो विश्वास आहे, आपला जो कॉन्फिडन्स आहे तो तसा ठाम ठेवा. काळानुसार चेहरे बदलतात, पण जो परिस्थिती बदलतो तो परिस्थितीबद्दल बोलतो. अंधाराला घाबरू नको, तारे फक्त अंधारात चमकतात. जो व्यक्ती आपले विचार बदलू शकत नाही तो काहीही बदलू शकत नाही. आवडते काम नेहमी यश आणि शांतता देते. एकदा स्वप्न पाहिले की दोनदा विचार करा, कारण तेच आपल्याला यशस्वी किंवा अपयशस्वी करतात. जे चालायला शिकवतात ते कठीण काळातही कुठं थांबत नाही. आपल्याला श्वासात एक स्वप्न तयार करा, जीवनात आनंद होईल. जरी काही साध्य नाही झाले तरी फक्त विश्वास आणि मेहनत करत राहा, कारण विश्वासाच्या आणि मेहनतीच्या जोरावर एक दिवस नक्की तुम्हाला साध्य होईल. कमवा, कमवत राहा आणि तोपर्यंत कमवा जोपर्यंत महागडी वस्तू स्वस्त वाटत नाही. फक्त उभे राहून पाण्याकडे पाहून तुम्ही नदी ओलांडू शकणार नाही. त्या पाण्यात उडी मारून तुम्हाला पोहावं लागेल. एक छोटी गोष्ट साध्य करण्यासाठी छोट्या माणसांनी छोट्यापासून सुरुवात करावी लागते. छोट्या सुरुवात करणे यशाकडे नेण्याची पहिली पायरी आहे. जर वाटत असेल आयुष्यात संकटे खूप आहेत, तर ते संकटे आहेत असं समजू नका. ते तुम्हाला पुढे नेण्याचा एक मार्ग आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा, हे संकटेही निघून जातील. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर अशक्य देखील स्वामी शक्य करतील. बऱ्याच वेळेला गोष्टी असतात ज्या आपल्याला खूप त्रास देतात. त्या गोष्टींचा सामना करून जो पुढे जाईल त्याच्यासाठी स्वामी अशक्य देखील शक्य करतात. प्रत्येक वेळेला संकटे आयुष्यात येतात. त्या संकटांचा सामना करून जो पुढे जाईल तो सर्व संकटे शक्य करेल. अशक्य असं काही नाही, सर्व काही शक्य होतं. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवावा लागतो. स्वामी बोलतात, मी प्रत्येक संकटात तुझ्या सोबतीला आहे. माझ्या प्रिय मुला, तुला काळजी करण्याची गरज नाही, कारण मी तर प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे. होय, विश्वास ठेव. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ द्यायला मी तुझ्या सोबत आहे.
काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघ. कदाचित काही गोष्टी तुला अशक्य वाटतील, त्या स्वामी शक्य करतील. विश्वास ठेव स्वामीवर, विश्वास ठेव स्वामी नामावर. स्वामी प्रत्येक क्षणाला तुझी मदत नक्की करतील. स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील शक्य करतील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास नक्की ठेवा, कारण स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ नक्की देतात. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य त्या गोष्टी स्वामी नक्की शक्य करतील. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतील आणि स्वामींनी आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ ही नक्की दिली आहे. स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही. सर्व काही स्वामी त्याच्यासाठी शक्य करतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर त्याचा विश्वास असायला हवा. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहेत. स्वामींवरती विश्वास ठेवून बघा. त्यांनी कधीच तुमची साथ सोडली नाही. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला संकट येतील, त्या संकटांचा सामना करा. स्वामी आयुष्यात आपली साथ सदैव देतील. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. स्वामी आपल्यासोबत आहेत. स्वामी बोलतात, मी तर तुमची साथ कालही देत होतो आणि मी तर तुमची साथ सदैव देत आहे. आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की स्वामी माझ्यासोबत नाहीत, तर ही तुमची सर्वात मोठी चुकी आहे. कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात. बऱ्याच वेळेला स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात खूप संकटे असतील, त्यांचा सामना करून पुढे जा. तुमची साथ द्यायला मी आहे ना. आयुष्यात तुमची साथ द्यायला मी सदैव आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात तुमची साथ द्यायला मी आहे. होय, काळजी न करता तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये प्रत्येक संकटात मी तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असणार. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असायला हवा. अशक्य ते स्वामी शक्य करतील. स्वामी तर प्रत्येक गोष्ट शक्य करतात. स्वामीवरती आपला विश्वास हवा. स्वामींनी प्रत्येक गोष्ट शक्य केली आहे. विश्वास ठेवून बघा. स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ नक्की देतील. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य असं काहीही नाही. अशक्य ते स्वामी शक्य करतात. स्वामीसाठी अशक्य नाही काही. जे आपल्यासाठी अशक्य आहे ते स्वामी नक्की शक्य करतील. विश्वास ठेवा फक्त श्री स्वामी समर्थ नामावर. आयुष्याच्या वाईट काळात देखील स्वामीच आपली साथ देतात. स्वामीवरती आपला विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची मदत केली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर. अंत नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. आपला विश्वास असायला हवा फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती. ज्याचा स्वामीवरती विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला आपल्यासोबत असतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा, मग स्वामी आपली साथ नक्की देतील. विश्वास ठेवून बघा स्वामी नामावर. स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देतात. स्वामींनी आपली साथ सदैव दिली. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. जो व्यक्ती स्वामी समर्थ या नामाचा जप करेल त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी त्याच्यासोबत उभे असतात. प्रत्येक संकट त्याच्यासाठी शक्य होतं. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी त्याची साथ नक्की देतात. फक्त आपला स्वामीवरती विश्वास असू द्या. स्वामी बोलतात, जेव्हा तुम्हाला वाटेल की आयुष्यामध्ये खूप संकटे आहेत तेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. कारण स्वामी तेव्हा तुमची साथ नक्की देतील. स्वामी कधीही तुमची साथ सोडत नाहीत. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ सोडत नाहीत. स्वामी प्रत्येक संकटात तुमच्यासोबत उभे असतात. विश्वास ठेवा, स्वामी तुमच्यासोबत आहेत. जर तुमचा स्वामी नामावर विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील शक्य करतील.
होय, स्वामी प्रत्येक संकटात तुमची मदत करतात. स्वामी सदैव तुमच्या न बोलावता तुमच्यासाठी धावून येतात. विश्वास ठेवा स्वामीवरती. त्यांनी आजपर्यंत तरी कधी तुमची साथ सोडली नाही. जगणे खूप आनंदाने झाले की आनंद मारलेली मिठी हे सर्व दुःख संपते. किती वाईट वाटत असेल एखाद्याला मारलेली मिठीत अनेक आयुष्यात वर्षानंतर भेटल्यावर. बऱ्याच वेळेला वाटत असेल की कोणी जो आपला होता तो आता आपल्याशी बोलत सुद्धा नाही. आज जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते नक्की पूर्ण करू शकता. या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वप्न बघणे हे सोपे नाही, तर स्वप्न पूर्ण करणे हे देखील सोपे आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नसेल.